प्रभाग 3 मधील अर्चना पॉल चाको यांच्या प्रचार फेरीत नागरिकांनी मांडल्या व्यथा। अर्चना पॉल चाको यांच्या वॉर्डाचा कायापालट करण्याचा निर्धार। प्रभाग क्रमांक 3 मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार सौ अर्चना पॉल चाको यांच्या पदयात्रा व प्रचार फेरी दरम्यान म्हाडा कॉलनी आंबेडकर नगर परिसरातील नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडत व्यथा व्यक्त केल्या। निवडणुकीच्या वेळी नगरसेवक फक्त मते मांडण्यासाठी येतात, मात्र निवडून आल्यानंतर वॉर्डाकडे फिरकतही नाहीत असा आरोप नागरिकांनी यावेळी केला। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, गटारी तसेच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे सांगत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। या समस्यांकडे आजवर दुर्लक्ष झाल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना उमेदवार सौ अर्चना पॉल चाको म्हणाल्या, मी फक्त मते मागायला आलेले नाही तर या वॉर्डाचा पंचनामा करायला आले आहे। निवडून आल्यानंतर प्रभाग 3 चा सर्वांगीण विकास करून वॉर्डाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही। नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन देत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला। प्रचार फेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला। आणलेली सावंता रस्ते म्हाडा कॉलनीत आम्ही आज 19 वर्ष झालं आज राहतोय। आम्ही या ठिकाणी आल्यापासून तर आम्हाला लाईटा वगैरे काही नव्हत्या। आता आम्ही कसं एक सासूच्या नावाची फुले म्हणून तर सध्याला लाईट घेतली। आता ते पण 2 वर्ष झाले नाही। त्याच्या आधी आम्ही अंधारात काढलेला एवढ्या वर्षात 17-18 वर्ष आम्ही अंधारात काढलेला आहे। जायला तर ह्या बिल्डिंगला रस्ता बिलकुल नाही आहे। चारी बाजूने बोळ आहेत, इकडनं गेलं तर अडचण, इकडनं गेलं तर अडचण। संडाच्या मधनं तर जायचं कसं लेडीजना, हा प्रॉब्लेम आहे। तरी नगरसेवक एक पण इथं येऊन आम्हाला सुविधा कुठली रस्त्याची करू शकत नाही। फक्त मतं घ्यायला येतात, खरं रस्त्याची सुविधा बिलकुल इथं होत नाहीये। आणि पाण्याची अडचण एक आड करून पाणी येते आम्हाला। रोजच्या रोज ह्या म्हाडाला पाणी बिलकुल नाही, एक आड करून पाणी येते। हा प्रॉब्लेम आहे। संडाची भांडी पूर्ण सगळी फुटलेले आहेत, दरवाजे फुटलेले आहेत। संडास रिपेरी करायला कोणी येत नाहीये आणि तिथं लक्ष पण देत नाहीत आणि आजूबाजूला स्वच्छता पण कोण करत नाही बिल्डिंगच्या। आणि ड्रेनेज सगळी खराब आहेत, सगळे ड्रेनेज फुटून घुशीनं उकरून गेले। त्याला किती वेळा आम्ही अर्ज दिला तरी ड्रेनेज स्वच्छ करायला येत नाहीत, घाण काढायला येत नाहीत। इतकं जंतू होत्यात की मुलं आमच्या आजारी पडतात। पावसाळ्यात तर पाणी गुडघ्याएवढं थांबते आणि पोरं ताप थंड आलं तरी पण आम्ही त्यातनंच जात असते पाण्यातनं। खरं कळवलं तरी पण त्याची स्वच्छता करायला येत नाही। कुठलाच नगरसेवक इथं येऊन लवकर दखल घेत नाही या बिल्डिंगला, म्हाडा कॉलनीला। हीच आमची तुमच्याकडे विनंती होती की मतं घेताय तसं येऊन तुम्ही कामं करा आमची। खरं एकदा मतं घेऊन गेले की परत आम्ही विचारायला गेलं काय अडचण आहे, हा करतो हेच बोलतात, खरं त्यांनी येऊन लवकर करत नाहीत आमच्या सुविधा काय। ताराबाई यशवंत पवार, आम्हाला संडाची सोय नाही, पाणी आम्हाला स्वच्छ मिळत नाही प्यायला, लाईटाचं आम्हाला काही नाही। काय रस्त्यावर घाण पडली असेल म्युन्सिपाल्टीत आम्ही कळवलं तर आमच्याकडं कोणी येत नाही बघायला। इकडं लोक आम्हाला लक्षच देत नाही तिने। हो, कोण निवडून आलं तरी बी आमच्याकडे लक्ष नाही। गरिबाकडे आमच्याकडं कोण लक्ष देणार मला तुम्ही सांगा। एवढं आमच्याकडं काही आमच्याकडे बघत नाहीत कोण। पाऊस आला पाणी चढतंय, चिखलाचं आम्ही कसं चालायचं ही प्रॉब्लेम आमचं कसं सांगा। पाण्याला तिकडं बाहेर जायचं, ती बी एक दिवस आड पाणी, काहीच आम्हाला इथं प्रॉब्लेम, सगळं प्रॉब्लेम आहे। लाईट बी नाही आमच्या घरादारात नाही, आम्ही भाड्याने घेते। महिन्याला 300, 500, 1000 रुपये भाडं आमच्याकडं महिन्याला। मला 300 एका टायमाला, लोकांना 1000 रुपये भाडं आहे लाईटला। ती बी कोण दिलं तर देतात, तर नाही म्हणून सांगतात। कमीत कमी 15, 17, 18 वर्ष झाली तुम्ही राहिले आता, तर आतापर्यंत इथं कुणीच उमेदवार आला तरी कुणी काय आमच्यासाठी केलेलं नाही। गरिबासाठी तुम्ही काय केलं का? काहीच नाही। तर व्यवस्था करा ना, तसं मत घ्या, आम्हाला मदत करा गरिबाची, आम्हाला लाईटा जोडून द्या, आम्हाला मीटर आमच्या नावावर द्या, आम्ही घेतो की सांगा, बरोबर आहे का नाही? मग करायला पाहिजे का नको तुम्ही? काय गरिबाची बघायला पाहिजे कोण आहे, कुठं कसं आहे, काय नाही। काय एकदा तुम्हाला मत दिलं म्हणजे ती झालं का? आयुष्यभर गेलं का? नाही जात। एक ना एक वर्ष आणि कवा तर आमच्याकडे तुम्ही येत आहे, तसं तुमच्याकडे बी आम्ही येणार ना। तुम्हाला निवडून दिली म्हणजे आम्ही बी येणार। काय आम्हाला अडचण असेल तर मग वर सगळं पाणी बाजू खाली, मुलं बाळ खेळायची अडचण, सगळं इथं अडचण आहे। घाण ततं बघा, ती घाण पाठीमागे जात कोणी सांगितलं कोणी येत नाही तिकडे, अजिबात येत नाही। आज मी प्रभाग क्रमांक 3 आंबेडकर नगर म्हाडा कॉलनी इथे प्रचारासाठी आलेल्या असताना स्त्रियांच्या समस्या त्या सांगायला सुरुवात केलेल्या आहेत। आणि माझा आज पंचनामाचा 4था दिवस आहे की ज्या भागात मी आत्ता आलेले आहे तिथं सगळीकडे अंधकार आहे, लाईटी नाही आहेत बाहेर, ना कुठली सुविधा इथं आहे। स्त्रियांसाठी जे बाथरूम्स आहेत त्याचे दरवाजे तुटलेले आहेत। स्त्रियांना, तरुण मुलींना
हे लज्जास्पद आहे ॲक्च्युली तसं बसणं, कारण की एकही दरवाजा व्यवस्थित नाही आहे. लहान मुलींना बाहेर सोडत नाही आहेत बायका, कारण की अंधारात इथं तरुण मुलं ड्रग्स गांजा वगैरे बडत बसतात. त्यामुळं त्या मुलींना, लहान मुलींना सेफ्टी नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त पाणी फक्त 1 तास येते, लाईटी बाहेर अजिबात नाही आहेत, कन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित नाही आहे, 2 मुलं वरून खाली पडलेले आहेत, असे ते सर्व समस्या मला सांगत आहेत. मग मला हा प्रश्न पडतो की आधीचे जे नगरसेवक होते त्यांनी इतके वर्ष काय काम केलेलं आहे? येऊन एखादी फेरी घेतलेली आहे का? बघितलेलं आहे का? समस्या काय आहेत? म्हणून आम्हाला आता जी आम्ही या निवडणुकीसाठी थांबलेलो आहे ती आमची स्वतःची प्रगती करण्यासाठी नाही, तर आम्हाला प्रभागाची समस्या सोडवून त्यांची प्रगती करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आणि त्या प्रगतीसाठी आम्ही ठामपणे थांबलेलो आहोत. आज या स्त्रियांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी माझ्याकडे काही शब्द नाहीत, पण नक्कीच निवडणूक निवडून आल्यानंतर मी या सर्व स्त्रियांना, इथल्या प्रभागातील लोकांना 100% न्याय मिळवून देणार आहे.